हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन, युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री वगैरे बघितली होती वेव्ह ऑप्टिक्सची. कसं कसं वेव्हला पार्टिकल किंवा वेव्ह वगैरे असे थेअरी मांडल्या होत्या. त्यानंतर वेव्ह फ्रंट काय असतो, सोर्सेस काय असतात वगैरे आपण बेसिक बघितलं होतं. ठीक आहे. तर आत्ता जे आपण बघतोय ह्युजन्सच्या प्रिन्सिपलबद्दल. म्हणजे ॲक्च्युली जे लागत होतं हे प्रिन्सिपलला डिफाईन करण्यासाठी ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे. ठीक आहे, वेव्ह फ्रंट वगैरे. ह्या लेक्चरमध्ये आपण मेनली जे बघणार आहे तो ॲक्च्युली त्याचा प्रिन्सिपल काय आणि त्याचा प्रिन्सिपल वापरून त्यानं रिफ्रॅक्शन वगैरे ह्या गोष्टी कशा प्रूव्ह केल्या. ओके. ह्युजन्स प्रिन्सिपल मी डायरेक्टली तुम्हाला लिहितो इथं, तो तुम्ही नोट डाऊन कराल. कारण आणि तो लिहिल्यानंतर मे बी मला वाटत नाही की तुम्हाला एकदम कळेल तो वाचल्या कारण ते आहे त्याची, तसंच ते सायन्समध्ये प्रॉब्लेमच आहे तो मोठा. ओके, बघा मी लिहितो. The principle states that each point on a wavefront, कुठलाही वेवफ्रंट जो आहे त्याच्यावरचा प्रत्येक जो पॉईंट आहे acts as secondary source of light. मी पूर्ण प्रिन्सिपल लिहून देत नाही, शेवटी तुम्ही रोटून वगैरे कराल ते सगळं, पण मी बेसिक पॉईंट्स लिहितो. ह्युजन्सच्या प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं की ईच पॉईंट ऑन अ वेवफ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग आता जर हे सोर्स ऑफ लाईट असेल, इमिटिंग सेकंडरी वेव्ज आणि त्या वेव्जना आपण म्हणतो वेवलेट्स. वेवलेट्स. ओके. काय म्हणलं मी, प्रत्येक कुठलाही वेवफ्रंट असला तर त्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट जो आहे तो काय म्हणून ॲक्ट करतो, सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करतो. तो काय करतो, सेकंडरी वेव्ज प्रोड्यूस करतो. ओके, हे याच्या प्रिन्सिपलमध्ये सांगितलं आहे. कारण त्यानं मेकॅनिकल वेव्ह डिफाईन केली होती याला, आणि तिथून नवीन वेव्ज बाहेर पडतात, त्यांना आपण वेवलेटसुद्धा म्हणतो. आणि त्या प्रत्येक म्हणजे एव्हरी डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतात. त्या ट्रॅव्हल इन एव्हरी डायरेक्शन. ओके, एवढंच नाही आहे प्रिन्सिपल, खूप आहे. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, द न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग, आता हा नवीन शब्द आला, टेकिंग एन्व्हलप ऑफ वेवलेट्स मूविंग इन फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. हे फक्त इथं रिटर्नमध्ये असू दे. मी अजून एकदा सांगतो आहे की हे जसं मी प्रिन्सिपल लिहितो आहे तसं तुम्हाला कळेलच वगैरे. काय समजा 0% जरी कळला मी लिहून होऊपर्यंत तरी चालतं, डोंट वरी. ओके, इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि ह्याच्यातलंच थर्ड जे वाक्य आहे ते आहे, द वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह किंवा युजलेस. ओके, युजलेस शब्द कसा वाटला होता म्हणजे इनइफेक्टिव्ह लिहिला. आता याचा अर्थ समजून घ्या प्रॉपरली. ओके, समजा कुठलाही वेवफ्रंट असू दे, आपण काय करू, एक वेवफ्रंट घेऊ. एक्झाम्पल, हा समजा एक वेवफ्रंट आहे. हा कुठला वेवफ्रंट आहे, प्लेनार वेवफ्रंट आहे. प्लेनार वेवफ्रंट कुणासाठी असतो, फॉर पॅरल बीम ऑफ लाईट. ओके, त्यातला प्रत्येक पॉईंट मी आता समजा 3 पॉईंट घेतले, ए, बी आणि सी. तर जेव्हा हा वेवफ्रंट ॲट t=0 इथं प्रोड्यूस झाला असेल, ओरिजिनल वेवफ्रंट, तेव्हा इथं हे पॉईंट सोर्स म्हणून ॲक्ट करणार ना, छोटे. आणि पॉईंट सोर्स काय करतो, अशी एक रिपल तयार करतो किंवा असं काय करतो, एक सेकंडरी वेवलेट तयार करणार. बरोबर का, समजते का तुम्हाला. प्रत्येक पॉईंट जर सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट झाला तर तो काय करेल, स्वतःच्या अराउंड अशी रिपल तयार करेल किंवा
वेवफ्रंट तयार करेल आणि त्या सेकंडरी वेवफ्रंटला किंवा ह्या ज्या रेज निघाले तिकडं अशा त्यांना आपण काय म्हणतो, वेवलेट म्हणतो. ओके. आणि या सगळ्या बाजूला ट्रॅव्हल करतात. कळतं. आता न्यू वेवफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय द एनवलप ऑफ वेवलेट्स. आता ह्या ज्या वेवलेट तयार झाल्यात आणि ह्यातल्या फक्त ज्या पुढं जाणार आहेत म्हणजे ह्या एवढ्याच फक्त 1 2 3, मी फक्त इथं समजण्यासाठी 3 घेतो. ह्या 3 वेवलेट ह्यांना कनेक्ट करणारी जर एक कॉमन टँजंट काढली मी, कॉमन टँजंट आफ्टर टाईम टी इज इक्वल टू टी, समजा आफ्टर टाईम टी इज इक्वल टू टीला ही आपला जी वेवलेट होती ती एवढी होती. सेकंडरी सोर्सचा जो काय म्हणतो आपण, हा हेमिस्पियर असेल ना, हा पूर्ण जर स्पियर असेल तर हा हेमिस्पियर असेल, करेक्ट, अर्धा. तर ह्या सगळ्यांना एक कॉमन टँजंट ड्रॉ केली तर ही जी टँजंट दिसते किंवा हा जो प्लेन दिसतोय हा असणार आपला न्यू वेवफ्रंट. न्यू वेवफ्रंट. कळतं. मग हे का करावं लागतं आहे, ॲक्च्युली तुम्ही जेव्हा दगड टाकताय पाण्यामध्ये त्यावेळी नवीन नवीन वेवफ्रंट वेगवेगळ्या टाईमला तयार होत आहेत. मग हे वेवफ्रंटचं काहीतरी इक्वेशन वगैरे किंवा रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे ना. नुसतंच म्हणणं गरजेचं म्हणजे असं पुरेसं नाही की वेवफ्रंट तयार होत आहेत. ह्याचं जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर प्रत्येक वेवफ्रंटमध्ये किती डिस्टन्स आहे, काय आहे, सगळं किती टाईमला होतं, ते काय होतं सगळं बघायला पाहिजे. त्यासाठी इथं वेवफ्रंट 1 आणि वेवफ्रंट 2 म्हणजे न्यू वेवफ्रंट ह्याच्याबद्दल आपण स्टडी करतो आहे. मग ह्या 2 वेवफ्रंटमध्ये जो डिस्टन्स असतो त्याला आपण डी म्हणूया तात्पुरतं. ओके. हा डिस्टन्स किती असणार, समजा ह्या लाईटचं स्पीड आहे व्ही ह्या मीडियममध्ये आणि इथं किती टाईम झालं रे, टी, तर डिस्टन्स इज गिवन एज व्ही इंटू टी. येतं आहे का लक्षात. मग ह्या प्रिन्सिपलशी हा प्रिन्सिपल कसा मॅच होतो बघा. इफ देअर इज अ वेवफ्रंट, ईच पॉईंट ऑन दॅट वेवफ्रंट ॲक्ट्स एज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट प्रोड्युसिंग सेकंडरी वेव्ज. ह्या ज्या दिसत आहेत छोट्या छोट्या, कळतं, ह्या काय आहेत, सेकंडरी वेव्ज आहेत इन ऑल डायरेक्शन्स. करेक्ट. मग नवीन जर वेवफ्रंट तुम्हाला तयार करायचं असेल, न्यू वेवफ्रंट, तर तुम्हाला कसा करायचा आहे, तर ज्या फॉरवर्ड डायरेक्शनला वेवलेट जात आहेत ह्या मागच्या नाहीत, कारण एनर्जी बॅकसाईडला कधीच मूव्ह करू शकत नाही, फक्त पुढं. तर या ज्या पुढच्या आहेत वेवलेट्स ह्या सगळ्यांना काय करायचं, एनवलप करायचं म्हणजे कॉमन टँजंट ड्रॉ करायचे आणि असं एक झाकून ठेवायचं. तर ही जी कॉमन टँजंट किंवा हा जो प्लेन दिसतोय हा काय असणार तुमचा न्यू वेवफ्रंट, विच इज ॲट अ डिस्टन्स व्ही टी फ्रॉम दी ओल्ड वेवफ्रंट. So this V is speed of this light and T is the time difference between two wavefronts. कळतंय का. मग द वेवलेट ट्रॅव्हल इन बॅकवर्ड डायरेक्शन. हे जे बॅकवर्डचे वेवलेट दिसत आहेत तुम्हाला वेवलेट्स हे काय आहेत, इनइफेक्टिव्ह, ह्यांना तुम्ही कॅल्क्युलेट नाही करायचं. तुम्ही हा पुढचा वेवफ्रंट हा म्हणू शकत नाही इकडचा, कारण लाईट इकडे जात असेल तर एनर्जी बी इकडे जाणार, एनर्जी मागे नाही जाऊ शकत, लाईट इकडे जाते आणि एनर्जी इकडे जाते. कळलं का. हेच आपण अजून एका प्रकारे बघू. समजा पॉईंट सोर्स आहे, काय पॉईंट सोर्स, आणि त्याची एकच बाजू बघू आपण इकडची, सगळं नको बघायला. पॉईंट सोर्स आहे असा, तर ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 ला काहीतरी वेवफ्रंट असा स्पेरिकल होता. ओके. स्पेरिकल पूर्ण असा, पण त्यातला मी एवढाच घेतला. ओके. तर हे जे आहेत अशी लाईट सगळ्या बाजूला ट्रॅव्हल करत असणार आहे. मग मी यातले थोडेच पॉईंट घेतो, हा एक पॉईंट घेतो, हा एक, हा एक, हा एक. वेवफ्रंट वगैरे भरपूर पॉईंट्स असतात आणि हे जे सगळे पॉईंट आहेत ए बी सी डी ई हे काय म्हणून ॲक्ट करत आहेत, सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करतात. बरोबर. मग सेकंडरी सोर्स म्हटलं ह्यांच्या अबाउट काय असणार, एक वेवलेट असणार अशी. बरोबर का. सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे बरं का, समजून घ्या. म्हणजे हा ह्याचा रेडियस कमी आहे, ह्याचा रेडियस जास्त आहे वगैरे असं काय नाही, समजून घ्या फक्त असं आहे म्हणून. तर मी काय करतो, ह्या सगळ्यांना मला काय करायचं आहे, सगळ्यांना एनवलपमध्ये आणायचं आहे. मग सगळ्यांना टच करणारी, एनवलप करणारी कॉमन टँजंट मला ड्रॉ करायची. तर पहिला जो वेवफ्रंट असा दिसत होता तो आता दुसरा वेवफ्रंट असा दिसणार आणि किती टाईमनंतर टी इज इक्वल टू टी. कळते. आणि लाईटचं स्पीड जास्त व्ही, त्यामुळे ह्या दोघांच्यातला जो डिस्टन्स आहे किंवा ह्या वेवलेटचा जो रेडियस आहे, द रेडियस इज गिवन एज व्ही इंटू टी. कळते. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या यासाठी प्रूव्ह करू शकता, सिलेंड्रिकलसाठी प्रूव्ह करू शकता. मग स्पेरिकल वेवफ्रंटचा पुढचा वेवफ्रंट कसा असेल, स्पेरिकलच असेल ना. आय होप दोन्ही वेवफ्रंटसाठी तुम्हाला ह्युजन्स प्रिन्सिपल क्लिअर झाला आहे. ओके.
बी इट प्लेनर वेवफ्रंट असू दे किंवा काय असू दे स्पेरिकल वेवफ्रंट असू दे. हा जर आपण पूर्ण स्पिअर बघितला, आता डायग्राम थोडीशी चुकली आहे पण समजून घ्या, तर या सगळ्या पॉईंटवर वेवलेट तयार होणार अशा कळते. आणि सगळे वेवलेट काय करणार, एक सेकंडरी सोर्स म्हणजे सेकंडरी वेवफ्रंट तयार करणार, म्हणजे पुढचा वेवफ्रंट तयार करणार कळते. हे तुम्ही एक्झाममध्ये वगैरे प्रॉपर कंपास वगैरे यूज करून ड्रॉ करा, पण लॉजिक समजून घ्या याच्या मागचं. ह्या वेवफ्रंटवरला प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करतो, त्याच्यातून एक नवीन वेवलेट तयार होते स्पेरिकल. पण त्या स्पेरिकलचे आपण दोन भाग पाडले, एक फॉरवर्ड वेवलेट म्हटलं आणि एक बॅकवर्ड वेवलेट म्हटलं. बॅकवर्ड वेवलेटचा आपण वापर करून घेतला नाही, बिकॉज एनर्जी डझंट फ्लो बॅकवर्ड्स. त्यामुळं फॉरवर्ड वेवलेट जे आहेत त्यांना जर मी कॉमन टेंजंट ड्रॉ केली तर ते काय होणार, न्यू वेवफ्रंट कळतं. हे हेमिस्पेरिकल फॉरवर्ड वेवलेट्स आहेत आणि ह्यांचा जो रेडियस आहे तो काय असणार, वेलॉसिटी इंटू टाईम टेकन टू फॉर्म दॅट न्यू वेवफ्रंट. हे ओके. एक छोटंसं एक्झाम्पल बघू आपण की असंच आहे, समजण्यासाठीच आहे फक्त ते. ड्रॉ वेवफ्रंट्स फॉर गिवन बीम. अशी एक बीम आहे लाईटची, त्यासाठी वेवफ्रंट ड्रॉ करा म्हटलं. तर तुम्ही जर हा सेक्शन बघितला ए टू बी आणि बी टू सी जर सेक्शन बघितला, ए टू बी जे आहे ते पॅरल हे, त्यामुळे इथं तुम्ही जे वेवफ्रंट ड्रॉ करणार आहे ते कसे असणार आहेत, प्लेनर वेवफ्रंट असणार आहे बरोबर का. बी पासून सी पर्यंत किंवा याच्या पुढं सुद्धा यू कॅन कन्सिडर दिस ॲज अ पॉईंट सोर्स. आणि पॉईंट सोर्सचा जो हे असतो वेवफ्रंट तो कसा असतो, स्पेरिकल असतो करेक्ट का. आणि तो इथंपर्यंत असणार असं समजतं. सो दिस इज युअर आन्सर. वेवफ्रंट ड्रॉ करायला सांगितली तर अशी सिम्पली ड्रॉ कराल प्रॉपरली. फक्त लॉजिक समजलं असेल एवढं पुरेसं आहे. समजा इथून एकच बीम गेली अशी तर त्याच्या सोडून दे, सिलेंड्रिकल आता राहू दे आपल्याला, फक्त एवढं बेसिक समजू दे तुम्हाला ओके. नेक्स्ट पॉईंट जो आहे ह्या चॅप्टरचा तो आहे की ह्युजन्स प्रिन्सिपल. आता जे आपण बघितलं वेवफ्रंट किंवा नवीन वेवफ्रंट कसा फॉर्म होतो किंवा ह्युजन्सचा प्रिन्सिपल काय वगैरे, हे आपण आता बघणार आहे थोड्या प्रूफसाठी. आणि पहिलं जे प्रूफ बघणार आहे पण ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट ओके. ह्याचा अर्थ असा नाही की ह्युजन्सच्या प्रिन्सिपलनं सगळेच फेनॉमेना प्रूव्ह होतात ओके. लाईटला ड्युअल नेचर आहे हे फक्त विसरू नका ओके. पार्टिकलनं पण थोडे प्रूव्ह होतात, वेवनं सुद्धा प्रूव्ह होतात किंवा एखाद्या फेनॉमेना दोन्ही थिअरीनं सुद्धा प्रूव्ह होतं. तर त्यापैकी एक बघतोय आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट मे बी तुम्हाला आठवत असेल की समजा ही जर मिरर असेल प्लेनार असू दे कशी पण असू दे, इकडून जर असं इन्सिडंट रे आला, हा जर इन्सिडंट अँगल असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स ही जर नॉर्मल असेल तर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा रिफ्लेक्टेड रे. त्यामुळं पहिला लॉ काय सांगतो, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि दुसरा काय सांगतो, हे तिन्ही जे आहेत ते सिंगल प्लेनमध्ये असतात एकाच. आणि तिसरा लॉ काय सांगतो की नॉर्मलच्या दोन्ही बाजूला असायला पाहिजे, एका बाजूला नाही ओके. जे इकडच्या बाजूला असेल तर ह्या बाजूला इन्सिडेंट रे असायला पाहिजे. हे तुम्ही मे बी 8th क्लासमध्ये वगैरे बघितलं असेल. हेच आपण आता कशानुसार बघणार आहे, ह्युजन्स प्रिन्सिपलनुसार. तर चला ही समजा एक मिरर आहे. आता एकदम बेसिकवाला आपण बघू ओके. आणि ह्या मिररवर एक इन्सिडंट बीम येते. आता बीम म्हणजे मी दोनच रे घेतो, पॅरलल बीम ओके. हा रे असा आला आणि दुसरा त्याला बरोबर पॅरलल असा आला ओके. कळलं. जे इन्सिडंट बीम म्हणतो मी, रे म्हणत नाही. आणि ह्या बीममध्ये असे भरपूर रेज आहेत, फक्त मी त्याचे दोन घेतलेत ओके. हे कसले रेज आहेत, इन्सिडंट रेज समजलं. हे जिथं पडतील त्यांना आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि हे जे अँगल आहेत त्यांना काय म्हणतो आपण, इन्सिडंट अँगल. करेक्ट आहे का. आता हे आपण ह्युजन्सच्या प्रिन्सिपलनुसार बघतो आहे. मग आपल्याला वेवफ्रंट ही पॅरलल रेला ॲक्च्युली वेवफ्रंट कसा ड्रॉ करतो आपण, परपेंडिक्युलर बरोबर. प्लेनर वेवफ्रंट असतो. मग मी तोच इथं ड्रॉ करतो असा वेवफ्रंट विच इज परपेंडिक्युलर ओके. ह्या पॉईंटला ए म्हणतो, याला बी म्हणतो, इथं जो पडला याला सी म्हणतो. आता समजून घ्या. आता हा वेवफ्रंट जेव्हा इथं आला असेल किंवा हा वेवफ्रंट जो असेल, हा पॉईंट ए जो आहे किंवा ह्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट काय म्हणून ॲक्ट करणार, सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करणार बरोबर. समजतं.
सेकंडरी सोर्स. आता पॉईंट इथं टच झाला आहे, म्हणजे ॲट टाईम टी इज इक्वल टू 0ला पॉईंट एनं काय केलं आहे, टच केला आहे. बरोबर. ह्या लाईटचं स्पीड आपण व्ही म्हणू. ओके. आणि बीला म्हणजे त्यानं टच केलेलं नाही असं समजू आपण, म्हणजे लॉजिक फक्त डिफाईन करायचं आहे आपण वन बाय वन. म्हणजे एनं मिररला टच केला आहे, बी अजून करायचं आहे. आणि द टाईम टेकन फॉर बी टू रीच दिस पॉईंट सी, ह्याला आपण काय म्हणू, कॅपिटल टी म्हणू टाईम. म्हणजे आता टाईम टी इज इक्वल टू 0ला असा स्नॅपशॉट आहे वेवफ्रंटचा. टाईम टी इज इक्वल टू टीला काय होणार, आता ह्या पॉईंटबद्दल फक्त विचार करू आपण. हा पॉईंट इथंपर्यंत आलेला असेल, करेक्ट आहे का. पण ह्या पॉईंटचं काय झालं असेल, हा पॉईंट इथं बाउन्स करून म्हणजे इथं हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करणार आणि आफ्टर टाईम टी ह्याने एक वेवफ्रंट तयार केला असेल इथं असा स्वतःचा, आणि त्याचा रेडियस किती असणार, व्ही इंटू टी. कळतं. हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट झाला. ओके. हा टच झाला की मग थोड्या वेळानंतर हा होणार, मग हा इथं टच झाला की त्याच्यानंतर स्वतःचा काहीतरी वेवफ्रंट असणार असा, त्यानंतर हा इथं टच झाला की त्या स्वतःचा काहीतरी वेवफ्रंट असणार, हा टच झाला की स्वतःचा काहीतरी वेवफ्रंट असणार. फक्त हे वेगवेगळ्या टाईमनंतर टच होत आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा वेवफ्रंटचा रेडियस हा सेम नसणार. हा जे ॲक्च्युली हा इथं टच करूपर्यंत ह्याच्याकडे किती टाईम आहे वेवफ्रंट तयार करण्यासाठी, पूर्ण मोठा टाईम टी. पण ह्याला इथं पोचायचं आहे आणि पुन्हा वेवफ्रंट तयार करायचं आहे, त्यामुळे ह्याच्याकडे कमी टाईम आहे, त्यामुळे त्याचा वेवफ्रंट वेवलेट जे असणार आहे ते कमी असणार आहे. त्यानंतर पुढच्याची अजून कमी, पुढच्याची अजून कमी. ओके. त्यामुळं काय होतं की इथं नवीन जो वेवफ्रंट बनतो तो कसा ड्रॉ करतो आपण, टँजेंटनं ड्रॉ करतो, कॉमन टँजेंट ड्रॉ करतो. दिस इज न्यू वेवफ्रंट. समजलं आहे का बघा. ओके. हे रेज येताना अगोदरचा वेवफ्रंट असा होता, ह्याला आपण इन्सिडंट वेवफ्रंट म्हणू, इन्सिडंट वेवफ्रंट. ओके. आणि हा जो आता तयार झाला आहे ए जेव्हा सेकंडरी सोर्स किंवा पुढचे आता बी पॉईंट इथं पोचले आफ्टर टाईम टी नंतर त्याच्याकडे काही वेळ नसणार ना पुन्हा वेवफ्रंट, त्यामुळे इथं 0 वेवलेट असणार ॲट टाईम टी इज इक्वल टू टीला. कळतं आहे. पण तोपर्यंत एनं हा एवढा मोठा वेवफ्रंट तयार केला असेल, पुढच्या पॉईंटनं थोडंसं कमी 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 करत, त्यामुळे हा जो न्यू वेवफ्रंट आहे याला आपण रिफ्लेक्टेड वेवफ्रंट म्हणू. ओके. ॲट टाईम टी इज इक्वल टू टीला. आणि हा रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असा असेल तर जे रेज बाहेर पडणार आहेत ते ह्याला परपेंडिक्युलर पाहिजेत, त्यामुळं हा जो पुढचा रे जाणार तो ह्याला परपेंडिक्युलर पाहिजे, किंवा इकडून जे जाणार तो ह्याला परपेंडिक्युलर पाहिजे. बरोबर का. येताना आपल्याकडे रेज होते म्हणून आपण वेवफ्रंट डिफाईन केला, आता आपल्याकडे वेवफ्रंट आहे म्हणून आपण काय डिफाईन करतो आहे, रेज डिफाईन करतो आहे, आणि दोज रेज आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रे. ओके. ही डायग्रॅम समजली असेल असं मी होप करतो. ओके. आता हा पॉईंट सी आहे आणि ह्याला पॉईंट मी डी म्हणतो. आता इथं थोडंसं हे तुम्हाला वेगळं वाटेल, ॲक्च्युली कसं आहे, मी हीच डायग्रॅम जी दिसते आहे ती पुन्हा एकदा ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. बरोबर का. असाच पॉईंट आहे तो ए सी बी डी. आता ह्याच्यात ए सी जो आहे तो कॉमन आहे. बरोबर. हे दोन्ही अँगल 90 डिग्रीला आहेत, कारण वेवफ्रंट हा वेवला कसा असायला पाहिजे, नेहमी परपेंडिक्युलर असायला पाहिजे. त्यामुळं हे जे अँगल्स आहेत, ट्रँगल ए डी सी अँड ट्रँगल ए बी सी, हे कॉन्ग्रुएंट आहेत. कळतं आहे. त्यामुळं हा जो अँगल असेल हा, कळतं आहे, आणि हा जो अँगल असेल हे दोन्ही काय असणार, इक्वल. आता इथं समजून घ्या, इथं जर अँगल हा आय असेल तर हा सुद्धा अँगल आय असणार. कळतं आहे. कारण हा रे ह्याला परपेंडिक्युलर आहे. हा जर अँगल आय असेल तर हा सुद्धा अँगल आय असतो, कारण ॲक्च्युली अगोदर समजून घ्या, ही समजा एक अशी काहीतरी एक बुमरँग स्टिक आहे, त्याला तुम्ही समजा उचलला इकडं किती अँगलनं, आयनं, तर ही सुद्धा इकडची स्टिक इकडनंच आयनं इकडे पुढे गेली असेल ना, त्यामुळे ही दोन्ही अँगल काय असतात, सेम असतात.
तेच इथं जर आय असेल तर हा सुद्धा किती असणार आय. आता इथं जो पलीकडे निघाला आहे त्याला आपण रिफ्लेक्टेड अँगल म्हणू. त्यामुळं हा जर आर असेल तर हा सुद्धा किती असणार आर. त्यामुळं अँगल जर हे कॉन्ग्रुएंट असेल ट्रँगल्स तर हे दोन्ही अँगल काय असणार सेम. सो अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. So this proves the first law of reflection using Huygens principle. हा कसा आपण प्रूव्ह केला वेव्हफ्रंट. तुम्हाला जर समजा लक्षात राहिलं नसेल तर पुन्हा एकदा रिवाईव्ह करून बघून घ्या मी कसं सांगेल एक्सप्लेन केलं आहे. वेव्हफ्रंट कशी छोटी बनत गेले. का छोटे बनत गेले कारण एकाच वेळेला हे सगळे पॉईंट इथे रीच करत नाहीत. पहिल्यांदा हा रीच करतो आहे त्यामुळं आफ्टर टाईम टी ह्याच्याकडे जास्त वेळ असणार आहे एवढा मोठा वेव्हफ्रंट तयार करायला. हे इथल्या पॉईंटसाठी इथं खाली पोचण्यासाठी थोडा वेळ निघून जाईल आणि त्यानंतर स्वतःचं वेव्हफ्रंट बनवण्यासाठी त्याकडे केवढा टाईम असेल कळते. इथल्या पॉईंटला इथंपर्यंत पोचूपर्यंतच टाईम टी लागतो. त्यामुळे वेव्हफ्रंट तयारच होणार नाही इथं ॲट टाईम टीला कळते. त्यामुळं हा वेव्हफ्रंट असा बनत जातो कॉमन टँजंटनं एनवलप बनतो असा. आणि वेव्हफ्रंट असा असेल तर रिफ्लेक्टेड रेज असे बनतात. ओके. त्यामुळं हा पहिला लॉ. आणि हे सगळे एका प्लेनमध्ये होतं त्यामुळे दुसरा लॉसुद्धा प्रूव्ह होतो आपला कारण वेव्हफ्रंट हे प्लेनार असतात. करेक्ट आहे. त्यामुळं इट प्रूव्ह सेकंड लॉ दॅट इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड रे अँड दी नॉर्मल्स हे जे छोटे नॉर्मल्स आहेत हे सगळे एका प्लेनमध्ये कळतं. हे तुम्हाला बोर्डला वगैरे येऊ शकतं कारण ह्याच्यावर JEE वगैरे क्वेश्चन आले तर मग एवढे काय येणार नाही. त्यामुळं बऱ्यापैकी कोचिंग इन्स्टिट्यूट्स वगैरे IITच्या वगैरे एवढं घेत नाही त्याला पण बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं कॉलेजमध्ये वगैरे घेतात त्याला. प्रूफ वगैरे तुम्हाला डिफाईन करायचं असते जर सांगायचं असतं तर हे तुम्ही प्रॉपरली लिहून घ्याल. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ कराल अशी मी अपेक्षा करतो.